हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर ब्लाउजची आपण बघा पेपर पॅटर्न करून घेतो, पण तेच पॅटर्न आपल्याला ब्लाउजवरती ठेवून कटिंग करायला अडचण येते, कारण काही नवीन शिकणारे राहतात, त्यांना पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज कसा कटिंग करायचा ते जमत नाही। त्याच्यामुळे काय होतं, कटोरी जी आहे ती असं सरळ बाजूने म्हणजे सरळ कापड राहतो तिथे ठेवतात, त्याच्यामुळे ती कटोरी आहे शिवून झाल्यावर काय होते, चपटी होते। तसं होऊ नये याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटोरी कशी ठेवायची असते कापडावरती, पॅटर्न आहे ते कसे ठेवायचे। कमी जर कापड राहिला तर पॅटर्न आपण ॲडजस्ट करून ठेवू शकतो आणि ब्लाउज कटिंग करू शकतो। तर बघा, सर्वात पहिले इथं अस्तरला मी बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली आहे आणि पॅटर्न पाठीमागचा पार्ट आहे तो बंद बाजूकडून ठेवायचा असतो आणि खालच्या साईडला कापड एक्स्ट्राचं म्हणजे खालीवर होतं त्याच्यासाठी एक लाईन ओढली आणि तिथून आपल्याला इथं पॅटर्न ठेवायचं आहे। आता बघा, या पद्धतीने खडूने जशी मार्किंग केलेली राहते पॅटर्नची तशी ठेवायची आणि कट करायचं आहे आपल्याला। इथं बघा, या पद्धतीने आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता तुम्ही, या पद्धतीने खडूने मार्किंग दिसते तिथंच कट करायचं। एक्स्ट्रा मार्जिंग जी आहे ती काही ॲड करायची नाही, कारण आपण ब्लाउजची पेपर पॅटर्न काढताना एक्स्ट्रा मार्जिंग ॲड केलेली होती त्याच्यासाठी। तर हे बघा, या पद्धतीने आपण इथं पाठीमागचा भाग कट केला। त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा साईड पार्ट कट करायचा आहे। तर या ब्लाउजची पेपर पॅटर्नचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल मी, तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना जर काही अडचणी येत असतील तर व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की त्याची मदत होईल। तर आता बघा, इथं जसं आहे तसं इथं पार्ट आहे ते मी या पद्धतीने आखून घेते आणि आपण इथं ब्लाउजची कटिंग करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने खडूने मार्किंग करून जसं आहे तसं कट करून घ्यायचं। तर इथं बघा, मी जेवढे पॅटर्न आहे आपले तेवढे मी इथं पेपर पॅटर्नची कटिंग करून ठेवलेली आहे, बाकी आहे त्यांची। तर याच पद्धतीने मी कटिंग आणि ब्लाउजची कटिंग करते पेपर पॅटर्न आणि त्याच्यानंतर अस्तरवर या पद्धतीने ठेवते। तर हे बघा, या पद्धतीने कापड जर जास्त राहिलं तर या पद्धतीने ठेवायचं, कमी राहिलं तर तुम्ही ॲडजस्ट करून आपल्याला पॅटर्न जर काढून ठेवलेलं राहिलं तर ब्लाउज कटिंग करायला एकदम सोपं जातं। त्याच्यासाठी काय करायचं, पेपर पॅटर्न तयार करूनच आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची, तेवढं आपल्याला सोपं जातं ते। तर आता इथं बघा, इथं बाही कटिंग करायची आहे आपल्याला, तर अस्तर आहे ते खालीवर आहे त्याच्यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर हे बघा, जेणेकरून आपले मापं जी आहेत ते चुकणार नाही याच्यासाठी। इथं बघा, किंचित थोडंसं वरती राहून जातं आहे, तर या साईडला थोडं सरकून घ्यायचं। हे बघा, जिथे ॲडजस्ट होईल तिथे तुम्ही ही बाही आहे ती ठेवायची। तर हे बघा, या पद्धतीने तर बाहीची इथं मार्किंग करून घेऊया। तर बघा, व्यवस्थित इथं मार्किंग करून घेऊया बाहीची। तर प्रत्येक पेपर पॅटर्न जे आहे त्याच्यासोबत मी पेपर पॅटर्नचे व्हिडिओ टाकलेले आहे, त्यांच्यासोबत त्या साईजची बाहीची कटिंगसुद्धा दाखवलेली आहे। आणि पेपर पॅटर्नमध्ये नसेल तर मी ब्लाऊज कटिंग करताना अस्तरवरती त्याची डायरेक्ट कटिंग कशी करायची ते सुद्धा दाखवलेले आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आणि चॅनलवरती बाहीच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक जी आहे ती आणि या ब्लाऊजची पेपर कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याची दोघं व्हिडिओची मी इथं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने आता मार्किंग केली आपण, तर मार्किंग केली त्याच्यावरती आपल्याला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, या पद्धतीने कटिंग करून घ्यायची। हे बघा, आता आपण इथं कटोरीची कटिंग करून घेऊया। तर बघा, इथे अस्तर खालीवर होता तो व्यवस्थित करायचा आणि बघा, या पद्धतीने आपला कापड जो आहे तो ओढला जायला पाहिजे, जेणेकरून आपण कटोरीची जेव्हा इथं कटिंग करून शिवू ब्लाऊज तर तेव्हा आपल्याला काय होईल की कटोरी जी आहे ती अंगात व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल ती, कारण छातीमध्ये आपल्याला कटोरी जे व्यवस्थित जर आपण शिवली नाही, म्हणजे कटिंगच आपण व्यवस्थित केली नाही, तर ब्लाऊज आपण किती चांगला शिवला तरी तो व्यवस्थित अंगात बसत नाही। तर मेन म्हणजे आपली कटोरी राहते, म्हणजे कटिंग करताना सुद्धा आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। आता बघा, साईड पार्ट ठेवायचा
आणि हे बघा अर्धा इंचपेक्षा जास्त जरी कटोरी एक्स्ट्रा राहिली तरी चालते, पण बघा इथं जोडताना कमी पडायला नको याच्यासाठी पहिले चेक करायचं. म्हणजे कटोरी कट करतानाच आपल्याला साईड पार्ट ठेवायचा आहे आणि चेकिंग करूनच आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ब्लाऊज कटिंग करताना त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपला ब्लाऊज कधीच बिघडत नाही आणि शिवायलासुद्धा एकदम सोपं जातं. तर आता इथे बघा कटोरीची कटिंग केली आपण. त्याचबरोबर आपण इथं आता क्रॉसपट्टी आहे तिची कटिंग करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने जसं आहे तसं मार्किंग करायचं. काही एक्स्ट्रा ॲड करायचं नाही, कारण आपण पेपर पॅटर्नमध्येच इथं क्रॉसपट्टीचं कटिंग करताना पाहिलं आहे. त्याच्यात एक्स्ट्रा मार्जिन सहित आपण ही क्रॉसपट्टी कट केली होती त्याच्यासाठी. तर इथे बघा आता कटिंग झाली. आता आपण इथं ब्लाऊजची आपण कटिंग पाहून घेऊया. तर बघा इथं ब्लाऊजला मी या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. तर हे बघा बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आहे. आता अस्तर ठेवायचं आहे आपल्याला. तर हे बघा या पद्धतीने बंद बाजूकडून अस्तर ठेवायचं. आता आपण कटिंग करून घेऊया. हे बघा आणि अस्तर आणि कापड जेव्हा आपण कट करतो तेव्हा अर्धा इंच इथं कापड एक्स्ट्रा सोडून आपल्याला कटिंग करायची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कारण काय होतं की आपण अस्तर आणि कापड जेव्हा जोडतो तर आपण कटिंग जर व्यवस्थित केली नाही तर कापड आणि अस्तर जे आहे ते खालीवर होतं. तसं होऊ नये याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला अर्धा इंचची मार्जिन सोडून इथं ब्लाऊज जो आहे तो कट करायचा असतो. आता बघा इथं बाह्या आहेत त्या जिथं व्यवस्थित बसत असतील तिथं व्यवस्थित ठेवायच्या आणि त्याच्यानंतर कटिंग करायची. म्हणजे सरळ पाठ ठेवून पाहायची सर्वात पहिले. तर आता बघा या पद्धतीने इथं बाही बसते, पण सर्वात पहिले इथं साईड पार्ट आहे तो कट करून घेणार आहोत आपण. तर इथे बघा इथं ठेवते मी त्याला आणि याला सुद्धा अर्धा इंचची मार्जिन सोडून इथं कट करणार आहे. तर हे बघा अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सुद्धा आणि कटोरी ब्लाऊजचे सुद्धा. तर जेव्हा आपण अस्तर आणि कापड जोडतो तर एका साईडचे तुमचे होत असतील तर मी अस्तर कसं जोडायचे त्याचा व्हिडिओ जो आहे त्याचा लिंक जी आहे त्याची इथं डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यायची. खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याचं इथं मी सविस्तर माहिती दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता. आता इथं बघा बाही ठेवली मी आणि त्याची कटिंग करून घेते. हे बघा अर्धा इंचचं मार्जिन सोडून इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने कट करून घेतलं. त्याच्यानंतर आता इथं बघा आपल्याला कटोरी ठेवायची आहे. तर हे बघा ही लेस आहे बाहीसाठी दिलेली, ती नंतर मी कापून तिथं बाही जोडणार तेव्हा मी शिवून घेणार आहे ती. आता जशी आपण अस्तरवरती कट केली होती तशीच ठेवायची. हे बघा तशी ठेवते मी इथं जिथं बसत असेल तिथं, कारण मला या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काय करायची नाही, त्याच्यासाठी सिंपल अशी लेस लावायची आहे सिल्वर कलरची. त्याच्यामुळे मी बघा इथं कापड काय एक्स्ट्रा ठेवणार नाही. तर जसं आहे तसं मी इथं कट करून घेते. आता इथं आपली क्रॉसपट्टी राहिली आहे तर ती याच्यासाठी बघा इथं या पद्धतीने ठेवून घेते मी. या साईडला बघा व्यवस्थित आहे तसं ठेवून इथं कट करून घेणार आहे. तर बघा इथं कापड जर आपला कमी राहिला तर पॅटर्न जे आहे तर आपण कट करून घेतले तर या पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन सोडून आपल्याला ब्लाऊज आहे तो कट करता येतो. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.